एकरूक तरटगाव गावभेट दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांची ग्वाही. पिण्याचे पाणी, शेती, वीज व मत्स्य व्यवसायाच्या प्रश्नांसाठी प्रयत्न करणार. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील एकरूक व तरटगाव या गावांचा दौरा करत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीसाठी वीज पुरवठा तसेच स्थानिक मत्स्य व्यवसायाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. दौऱ्यादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांची निवेदने स्वीकारून विविध समस्यांची माहिती घेतली. खासदार निधीतून सभागृह, गावातील रस्ते, मत्स्य व्यवसायातील अडचणी, महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, नवीन आरो प्लांट बसवणे आदी मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या. यावेळी एकरूक तलावाला जागतिक हेरिटेज दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर एकरूक, तरटगाव आदी गावांना पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळावी, जेणेकरून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. खासदार प्रणिती शिंदे यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत काही समस्यांचे जागेवरच निराकरण केले. तरटगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत रस्त्यावर खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या अडचणी, विद्युत डीपी संदर्भातील प्रश्न तसेच सिटी बस सेवा सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. एकरूक व तरटगाव येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून नागरिकांनी थेट संपर्क साधून आपल्या अडचणी मांडाव्यात, त्यासाठी मी सदैव तत्पर आहे, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भारत जाधव, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, सचिन गुंड, विकास राठोड, संदीप सुरवसे, जावेद पटेल, मिजाज जहागीरदार, अशफाक पटेल, रमेश पाटील, जावेद मुलानी, वसंत सोनवणे, दगडू होळकर, संतोष कुलकर्णी, सरदार जहागीरदार, निजाम जमादार, अनवर जहागीरदार, इनुस जहागीरदार, आनंद सीताफळे, दीपाली सीताफळे, मधुकर सीताफळे, नितीन कसबे, नागनाथ गुत्ती, नाना मस्के, प्रियांका कसबे, लक्ष्मी कांबरे, विजया गुत्ती आदी ग्रामस्थ उपस्थित होते.